आईला साऱ्या मित्रांची लग्न झाली, लहान भावांची लग्न झाली, पण माझं काही वर का ना, अरे डोक्याचे केस गेले, तिथं हातापायाच्या काड्या झाल्यात. लय वांगाळ घालाय जीव. फार 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 वैतागलोय आयुष्याला. माझं कधी व्हायचं? आईला मला पण वाटतं की माझं लग्न व्हावं, बायको असावी, तिनं माझ्यावर प्रेम करावं, मी तिच्यावर प्रेम करावं, आणि ह्या प्रेमात चार पाच छोटे छोटे पोरं व्हावं. त्यांना आजारावं गोंजारावं, त्यांच्याबरोबर खेळावं, त्यांच्याबरोबर मस्ती करावी. आहा, लय छान वाटत. तिच्या आईला कसलं काय, इथं एक पोरगी पटाना. हे भाऊ नुसते म्हणतात की लग्न करन करन करन, तुझं लग्न लावून दे, चांगलं थाटामाटात करू, पण हे काही मनावर घ्यायना. यांना आहे ना, यांचा बेतच करतो. आईला माझ्यापेक्षा लहान, ते पण पोरं बाळ झालीत त्यांना लग्न होऊन, हा, आणि माझं इथं सगळं संपत चाललंय, तरी काय व्हायना. यांचा बेतच बघतो. थांब जा. आईला मी इतका देखना, इतका रूपवान, आईला मर्द सारखं मर्द गडी मी, आणि मला पोरगी नाही. ए, छे, काही उपयोग नाही. एक काम करतो, हे नाही बघत ना, मीच पाहतो एखादी पोरगी, आणि मी स्वतःच लग्न लावून घेतो, मंदिरात का व्हायना. आईला एकदा गेलतो बरं का पोरगी बघायला, पण त्यांनी बांधून ठेवलं आणि मारू मारू घेतलं. माझे भाऊ आले म्हणून तरी बरं वाचलो. आईले, आता एक काम करू, ह्या दोघांना जरा जाब विचारतो आणि यांच्याकडनं काही होतंय का बघतो. नाही तर काहीतरी बंदोबस्त करावा लागेल, यांचं पण आणि माझा पण. बघतोच जरा. काय म्हणतो राजा? ये जरा दोन शब्द बोलू. आलं लक्षात? काय माझं लग्न नाही म्हणून लय वांगाळ झालोय. तुझं झालं का रे लग्न? नाही, पण तुझं तरी बरं आहे, तुला मैत्रिणी आहे, आली लहर केला कहर. पण आमचं तसं नाही. काय असतं, आम्हाला समाजात मर्यादा असतात. तुमचं बरं आहे. काय करता, भावांना सांगितलं पण ते मनावर घ्यायना. मित्रांची लग्न झाली ते बघावा ना. लय वांगाळ दिवस चाललेत. बरं असो, शेतात कामं पडलीत, तेवढी करून घेतो. हो, नाही तर परत ते बोंबलायचे. हे गायचे बोंबलतात म्हणा, यांचं तर बेत म्या पाहणारे आज. आलोच मी. काय या पावसाचे कपडे सुका नाही ते. वय ग काय करते? अहो कपडे सुकवते, कपडे सुक नाही ते. 2 दिवस झाले वाळाय टाकले ते. मोठा धीर कुठे आहे सगळ्यात? जाऊ द्या, गावात गेलेत ते. माझं डोकं खाल्लंय त्यांनी. काऊन? उठलं सुटलं पुरगी बघा मला, पुरगी बघा मला. तर मी कुठली पुरगी बघणार आहे तुम्ही सांगा बरं. तीच तर लय मोठी अडचण आहे ना. कुठून बघायची त्याला पोरगी, सांग बरं तू. बघा कुठली तर एखादी पुरगी आणि द्या त्यांच्या गळ्यात हम्म. बांधून. तुला काय वाटतं, आम्ही काय इकडे तिकडे प्रयत्न नाही करीत? अगे जिथं नाही तिथं विचारलंय आम्ही. काही जणांचे घर पर उंबरटे झिजवलेत आम्ही. आता काय करायचं, कसं आहे ना, आता मोठा भाऊ आमचा लय द्याक ना, रूपवान. काय झालं आता त्यांना, गड्यासारखा गड आहे की धानधकट? हा, अगं तसं नसतं, आता वय होऊन गेले. तुम्ही जाता कामाला निघून, पण दिवसभर माझ्या डोक्याला ताप आहे की. वहिनी आलं का बघा पुरगी, वहिनी बघा पुरगी, आणि सारखं रडायचं मुळू मुळू मुळू. ती काय आता बारकं राहिलेत का रडायला, सांगा बरं. तेच तर सांगतोय मी, आता कसं करायचं, माझं डोकं चालत नाही. हा, त्या भाऊजींना म्हणाव, त्या वहिनीच्या गावाकडे आहे का बघा एखादी पुरगी. आणि अगं तुला काय वाटतं, आम्ही का प्रयत्न केले नाही होय? सगळंच केलं. आणि तुला एका ठिकाणी नेलतं बी, तुला माहित नाही, आम्ही एका ठिकाणी गेलतो सोयरीक जमायला. कवा? त्याला तेव्हा तुझं आणि माझं नव्हतं झालं. मला वाटलं मग आपलं लग्न झाल्यापासून तर नाही, नाही. सुरीक बघायला गेलाच नाही. तिथं गेलो आम्ही सगळे असे बसलो. हा, तो मोठा दीर बी बसला होता, माझा मोठा भाऊ सगळ्यात तो बी बसला होता. पोरगी आली, बघितली, तसेच तर आम्ही फेकून पळून गेली. घाबरली.
आता डोक्यावर नाही राहिलं ना काही. केस नाहीत ना डोक्यावरती, हा. त्यांचा तोच प्रॉब्लेम. अवघड आहे लय. आपण आयडिया करूया का, त्यांना ना वीक बसूया. काय उपयोग नाही काय करून, वय झालं आता त्याच. राहू दे त्याला, फक्त असंच आशेवर ठेव आता. आता बघू तर तू. त्यांना 40 वय लागलंय. 40 कमी आहे का ती? मग किती दिसते, जास्त वय दिसते ना. हे काय म्हणतं, आपण आपला संसार बघू, कुठं त्याच्या नादी लागायचं. हा? मी नाही थांबणार घरात, तुम्ही थांबा इथं बाबा. मी नाही डोक्यावर ताप करून घेत, नाही, माहितीये का फक्त मला. फक्त काय म्हणायचं, हा बघतोय बघतोय म्हणायचं आम्ही, मस्त काळजी आहे आम्हाला. हा बर, मी काय म्हणतो, जरा जाऊन ये तुम्ही. चालले का गावात? मग आता काय करते? काय यावं, तुम्ही उठलं सुटलं गावात, जरा आज घरी थांबाव जरा. घरी नाही हा? थांबत, आलं की ते माझ्या डोकं खातो, मी आलो. चला गावात जाऊन येतो. हाय कुठं गावात चाललो. काय जातो गावात? कम काय झालं? त्या मोठ्या अण्णाने आपल्या साऱ्या गावात चव घातली. मी गेलो होतो गावात चक्रीला. हा. जे नाही ते सांगत एकटंच बराळात चालत आहे. माय लग्न करीना, माय भाव त्यांचं लग्न करून घेतलंय, अयो. त्यांचं भागून घेतलंय, माझ्याकडे लक्ष द्यायना. अख्ख्या गावात चव घातली. आता कसं करायचं आता लहान आले पोरं भेटले, त्यांसंग बोलत आहे, कोणा संग बोलत आहे? इथं अवघडच झालं आता. अवघड म्हणजे लय अवघड झालं. मी काय म्हणतो, मग बघायची की त्याला एखादी पोरगी. येडा झाला का? हा, आपण प्रयत्न केले नाही का? मज केली आता, मग काय करणार. एकदा त्यांनी मार खाल्ला ना, पुन्हा खाल्ला ना, त्याच्यामुळे हा, ते डायरेक्ट घुसलं होतं मला पोरगी द्या म्हणून. डायरेक्ट घुसलं तर घुसलं, ते डोक्यात झालंय पार इमानतळ. त्याच्यामुळे त्याला पार पास करतात का पुरी? मग आता काय करायचं याचं, मग आता आपण डोकं किती चालू. वाऱ्या प्रयत्न करून आपल्याला यश नाही आलं. मी काय म्हणतो, हम्म. दादा याला ना आपण असत नाही दिलं, आता डायरेक्ट तोंडर म्हणल्यावर त्याला राग ना, काय केलं तर मोठा भाऊ आहे आपला. मोठा भाऊ तसं ऐकायचं नाही ते कसं. नाही त्याचं मला बरोबर तर आहे. वाटतं डोक्यात चक्कर बिक्कर बसला काय ना आता. मला बी तेच डाऊट येतोय, हे जरा हरवलंय त्याचा चेहरा. हरवलंय. कारण बघत आहे त्याची रूपरेषा, हा. आपले पोरं खेळात येत, हे ते, त्याला आणखीन कसं तरी होतंय. आता तर ते जेवण मी कमी केलं त्याने, जेवतच नाही, जेवणाकडे लक्षच नाही, तब्येत वांगळ करून टाकली. पण आता त्याला आपण काय करू शकतो, काहीच करू शकत नाही ना. मग आपण मग नुसतं बोलून त्याला फक्त धीर देऊ शकतो आपण. त्याला फक्त आपण असंच म्हणू, अण्णा तुझं आम्ही करणार आहे, हा. आम्हाला काळजी आहे. आता इतके पण दिवस त्याला कपडे काय कमी आहेत का? आपण किती का कपडे आणून ठेवले, तिथे हा. फाटके घालून येणार, गावात चव घालतंय, इकडे इकडे फाटले तरी तेच घालून येत. तरी तेच घालून येणार. ते काढीत नाही, धुवायला देत नाही. नाही सरकलंय, मग ते क्रॅक हा. झाले, ते शाट झाले आता डोक्यात. बरं उपाय करायचा काय? बघू आता त्याच संग बोलून बघू. हा? बरं ते एक दोघांना तर म्हणलंय, ते दोघांचं आहे ना, माझ्या जमिनीवर डोळा आहे म्हणून ते लग्न केलं. असं म्हणलं वय, हा, याने तर पारच घातली गावात, पार- काहीच ठेवली नाही. पार चव घातली त्यांनी. जे ते गेलं मला थांबून सांगत आहे. बरं झालं मला अडवलं, नाही तर मला तेच विचारलं असतं तेच. लोकांनी. लहान मोठ्या संघ, माया माणसं संघ, कोणला सांगत आहे, जे भेटन ते. नाही आता अवघड झालं, जाऊ दे, गावात जायचं कॅन्सल, चल घरी. चल घरी. राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय, डिचपाडी डिबांग 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 डिचपाडी डिबांग डिबांग डिबांग. भाऊजी, हा काय वहिनी, करताय? काही नाही, गाणं म्हणत होतो. हे काय ट्रॅक्टर बिक्टर, कुठे गेलता सकाळ धरणं तुम्ही? गावातच होतो. गावात? हो, अहो जेवले नाही, काय नाही, ते कपडे चवाचे घातले नाही ते. भाऊजी तुम्हाला सांगते मी, चांगले कपडे घाल. तुमचा भाव बघा बरं किती टकाटक राहते. आता जेवण फिवण काही नाही. कपडे पण मी माझ्या लग्नात घालणार, राजासारखा साजणार. जेवण 56 भोग. मी मग? काय म्हणते, लग्न तर होईलच, हा. आता पोरगी बघायचा प्रयत्न तर चालूच आहे. पण मी काय म्हणते, तुम्ही जरा माणसासारखं वागा. उतरा खाली, खाली उतरा. ट्रॅक्टर वरून मी नाही उतरणार. जवळ लग्न होत नाही तवर उतरणार नाही. अरे त्या 2 नंबरच्या भावाचे पोरं तिने शरद शिकायला टाकले, शिकून मोठे झाले, लग्नाला आले. आईला माझं पण काही मन होतं का नाही? हो, माहितीये मला, हा. तुम्ही मोठे आहेत भाऊजी, बरोबर का? पण आता तुम्हाला बायको भेट नाही, आता त्यात आम्ही काय करणार सांगा बरं? मला बायको न भेटायला काय झालं? आता ह्यांना मी विचारलं तर हे म्हणलं गेलतो पोरगी बघायला. हा. हा? आणि माझ्या इकडे पण सांगितलंय पोरगी बघायला. पण आता काय होतंय, पोरी नाहीच म्हणते. तुमचा फोटो पाठवला व्हॉट्सअपला का नाहीच म्हणते. आता मी तर प्रयत्न करते, तुम्हाला माहितीये मी तुमची वहिनी आहे का नाही. मी तुमच्यासाठी पोरगी बघते, हा. तिकडे तिकडे फोटो पाठवते.
पण काय करायचं, पासच पडत नाही त्याला. मी काय करणार, माझा प्रयत्न चालू आहे. तुम्ही येड्यागत करू नका. या खाली उतरा, चला जेवण करा. नाही नाही, जवळ पूर लग्न होत नाही तवर उतरायचं पण नाही, जेवण पण नाही. जाऊ द्या, तुम्हाला ना सांगितलं तरी ऐकणार नाही तुम्ही. तुमच्या मनाने बघा काय करायचं. राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय, डिबांग डिबांग डिबाडी डिबांग 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 डिबांग. हा माया, काय चाललंय? काही नाही, चाललंय आपलं कलर द्यायचं आहे नवीन. बरोबर, का बरं? कलर का म्हणून देतात? खराब झाला नाही हो, मग नवीन द्यायचं आहे मला. बरोबर बरोबर. हा. अजून काही नवीन जुनं? हा, नवीन माझं आहे ना आता लग्न व्हायले. माझं जमलं ना आता. जमलं होय तुझं? हा, पुढच्या महिन्यात लग्न आहे माझं. ये बरं का, मी अरे पत्रिका- देवा. अरे तू कवळा गडी गडी, या आईला तुझं जमलं पण माझं काय व्हायना. अरे काय? मी तुला बोललो होतो ना मागच्या वेळेत की नाही का, अपेक्षा तोलून द्या, आता झालंय तुझं वय. हा, आता मस्त नाही का फिरायला जायचं इकलं तिकलं, आता नाही एवढं नाही का लोल घ्यायचा. हा, फिरायला जायला जोडीदार पाहिजे. आम्ही आहे ना. माझं लग्न झालं ना, मग मी काही दिवसानंतर मग मी नाही का कधी फिरायला जायचं म्हणलं का, मग मी येत जाईन त्यासोबत. हा? अरे पावसाळा आहे, गारवा आहे, तुझ्या बरोबर येऊन काय करू? मग आता घरी जाऊन नाही का गोदलीतला येतं ना, गोदलीत झोपायचं. थंडी नाही वाटत मग. हा? तेच करावं लागल असं दिसतंय हा. आयुष्यभर. मी या ना- आईला हम्म. आमच्या भावांना तर काही काळजी नाही, त्यांनी उरकलं त्यांचं आणि मला ठेवलाय तसा, तरी थोरलाय म्हणून बरं. मी काय बोलतो, हं. तुझे जे तो 2 भाऊ आहेत ना, हं. ते तुझी जमीन हलपायच्या मागे आहे का काय, काय माहिती. तू असं थोडं लक्ष दे ना तिथं. हा? असं ते माझी प्रॉपर्टी हडपायला पाहतात काय? हा, प्रॉपर्टी आणि हं. त्याच्या मुलाच आहे ना, तो लग्न जमून द्यायना ते कुठं. हा, मला पण ते आता वाटलं बरं का आता. हा, बरोबर बरोबर. हा. आईला शाना आहेस लेका, हम्म. बरं झालं सावध केलं. आता घरी जातो आणि असा समाचार घेतो की विचारतच होई नाही. हा, फक्त आहे ना हा. कुठं माझं नाव नेऊन देतं, कारण माझ्याकडे पुढच्या महिन्यात कार्यक्रम आहे. हा? बरोबर बरोबर. हा, आम्ही सगळे काम करू, हा, काही काळजी करू नको. हा. माझ्या लग्नात आहे ना गुलाबजामुन खाल्ले. हा, हा. हा, तुझ्या लग्नात मी घरच्यासारखं काम करीन, हा. पण तुला पण माझ्या लग्नात घरच्यासारखं काम करावं लागल. हा, बघू बघू. हा. बघू म्हणजे म्हणजे कलन ना कलन. हा, हा. हा? आता जा बरोबर. तू. हा, ते हा. काम कर, मला पण माझे काम करायचे. हा? हम्म. जातो आणि चांगला समाचार घेतो. हा. फक्त हे आपल्या दोघांमध्ये राहू दे. हे तुला सांगायचं होतं मला. हा? बरोबर. येतो. आईला बरं झालं घरात कोणीच नाही, यांना चांगली साधन घडवतो. बघू माझ्यात किती जीव आहे यांचा. आईला काय करावं पण. हा, खाटाखाली लपतो, बघू काय करतात ते. अश्विनी होय का? अयो मी काय म्हणतो, मोठा अण्णा आलता का? त्या मोठ्या अण्णाला किती वेळेस म्हणलं मी, घरात चला घरात चला. ट्रॅक्टरवर बसलं, अजिबात आलं नाही. जेवाय आलं नाही, कपडे बदलत नाही. नाही, माझं लग्न झाल्याशिवाय मी कपडे बिपडे घालत नसतो. अयो बदलणार कपडे तर लग्नातच बदलणार. मला तर कंटाळा आलाय बघा. त्या अण्णाचं नावच घेऊ नका माझ्या. म्हणजे आता तू म्हणजे कपडे म्हणजे ते जाऊ दे, कपडे घ्यायचा खर्च वाचला आणि त्याचं लग्न तर होणार नाही आपल्याला माहिती, ते कपडे बदलणार नाही. जेवला नाही काय? जेवायलाच बोलवाय गेलती. काय मस्त गाणी म्हणत, राणी माझ्या मळ्यामध्ये येशील का. इकडे काय माहिती का, तर काय करणार, त्याला नाही बायको, अशी गाणी म्हणून समाधान करून घेतो. है की नाही? ग बसा. काय ग बरं, तुला असं थोडं प्रेमानं बोलला काय, तुला लगेच ग बस. असं प्रेम ते मोठे आणला तर असतं. मायावर काला काढी ती. मी काय म्हणतो, ऐक ना, कॉफी दे ना. लाज आहे का तुम्हाला? अरे, काय त्याच्यात काय, आपण नवरा बायको. बरं मी काय म्हणतो, ऐक ना, दे ना गालो तर मी घेऊ. डोळे जा का? काय करतो तू? काय नाही दादा, काय आपला अण्णा कुठं गेलाय, दिसला का तुला? नाही दिसला. गेलाय कुठं मग?
हो ते लक्षातच नाही आलं आमच्या घराकडे. त्याला सापडावं लागेल ना, कुठे गेला ती होती. साडे दुपारचं सकाळचं घरीच नाही आला. बोलवलं कुठं होता का ते? भाऊजी ट्रॅक्टरवर होतं, मी म्हटलं चला जेवायला, तर नाही येतं. म्हटलं. इतकी वेळ थांबत नाही तो, घरी येतो. सकाळ धरून जेवलेलं ना काही काही तसंच एकदाही बॉम्ब लागते. कुठे रागावायचा का निघून जायचा. हा, राग गेल्या वाईट वेळेस निघून तसं नाही तर गेलतो. केलं काही म्हणजे मग कर. नाही नाही तसं काय करायचं नाही, तसं हा? छान आहे. पण निघून गेलं तर लोक नव्हतं, ते भावाला हाकलून दिलं म्हणून मोठ्या. हा. चला चला चल सापडू मग. चल. हे चल चल सापडू आपण. अयो अख्खं गाव बघितलं, आता याला कुठं कुठं सापडायचं बरं. हा साऱ्या गावात गौसन आलो, तुला गौसानं. मग फार दमलो गाड्या मी. तुमच्या भावानं चांगलं चेड लावले, नाही घरात लक्ष ना बाहेर लक्ष लाग नाही, हाय का? तुम्ही बसा, मी चहा करते. हा ठेव ठेव चहा ठेव. आपल्याला तुकडा पाणी गोड लागा ना, ते खाय ना. अयो, बाई. काय जेवायचं म्हणलं तरी पण जेवायला येत नव्हतं. लवकर ठेव. काय झालं? बघ बरं. बघते. ते काय म्हणते? खायचं बघते. अरे हे चमकत आहे काय माहिती का? अरे ह्यो अण्णा आहे. अरे अन्नाचं टकाल चमकत आहे. अरे अण्णा बाहेर आहे, बाहेर आहे. बाहेर आहे, अरे अन्न बाहेर आहे. बाहेर आहे, आणि त्याचं डोकं चमकत आहे ते. बाहेर आहे. बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर बाहेर आहे. हा बाहेर आहे काय? हे काय? रुबाब करता का माझ्यावर? अरे रुबाब तू मोठा भाऊ आहे, तुझ्यावर काय अरे आमचे किती हाल झाले, अख्खं गावात पालतं घातलं आम्ही तुला सापडायला. जिथं नाही तिथं शोधलं तुम्हाला. बरोबर आहे, पण तुमच्या ह्या गोड बोलण्याला मी बोलणार नाही. हा? हा, मग काय गोड बोलला मला मी? समजलंय. काय? तुम्ही माझी जमीन हा? जमीन हडपणार आहे. अरे तू काय बावळट आहे का? हा? आमचं तसं ध्येय आहे का? आम्ही तू काय असं आम्हाला येडा समजतो का? आम्ही असं विचार बी करीत नाही. अरे तू काय केलं, तो मोठा भाऊ आहे आमचा. मग अजून माझं लग्न का होईना? अरे तुझ्यासाठी आम्ही किती प्रयत्न करतो तुला माहित नाही का? एक ठिकाणी तो टोले खाल्ले, आम्हाला खायला लावले. आम्ही प्रयत्न करीत नाही का तुझ्यासाठी? बरं मी काय म्हणतो, आता होय अण्णा थोड्यासाठी काय करतो तू बी, जरा राहू दे की. अच्छा. अहो, हे त्यांचं बघ. कुठं नाव बिव नोंदवा आणि हे- लग्न करून टाका. हा हा. हे बघ, आपल्या ह्या गळ्यातल्या चाईने गेल्या ना तरी चालन, पण याचं आपण लग्नच करू. बरं ठीक आहे. आता ती म्हणली तसं आहे ना, आपण नाव नोंदू कुठं तरी विवाह याच्यात. हा हा ती पुढे नोंदी देत तिथं, आणि याचं त्याला पोरगी कौसूच आपण. हा तुला लग्न करूच आम्ही 100%. हा. पण असं काय आमचे हाल करू नको. हा? सकाळ धरून जेवला नाही म्हणे तिचे तू. 2 हाताचे 4 हात कस तरी करू. हा. कारण गावात आपल्याला नाव ठेवायला लागले, याच्या मनात काही शंका यायला लागल्या. तशी काही शंका आणू नको. आम्हाला काही तुझी जमीन बिमीन हा. हडपायची नाही, हे सगळं आपलंच आहे. बस मिळून गाऊ. हा, तू बस, ए, वाढ. जेवून घे. आम्ही वाढवा. चहा करते. हा चहा कर. नाही बस चहा करते. हा. चांगलं ठेव ग कडक. हा दुधाचं पेशल.